प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीला पुन्हा करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं आणि गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जी विकासाची कामं असतील, गोरगरिबांनी सामान्य माणसाच्या घटकाला न्याय देण्याचं काम असेल किंवा देश एक जागतिक स्तरावर नेण्याचं काम असेल, जे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्याची पुन्हा एकदा देशाची प्रतिमा जगामध्ये उंचावण्यासाठी मला संधी द्यावी अशी विनंती केली होती. ठीक आहे, काही जागा आम्हाला कमी पडल्या, परंतु NDAच्या सरकारची शपथविधी उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी घेत आहेत, त्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आम्ही परवाच आमच्या 43 आमदारांची बैठक घेतली. त्यातले 4-5 आमदार आपल्या व्यक्तिगत कामामुळे येऊ शकले. त्या सगळ्या आमदारांनी तिथं शपथ घेतली आणि त्यांनी सांगितलं विधानसभेच्या निवडणुकीत आमचा पराभव जरी झाला तर चालेल, परंतु अजित पवारांचं आम्ही जे नेतृत्व स्वीकारलेलं आहे ते आम्ही कदापि सोडणार नाही. अशा ज्या अफवा पसरल्या जातात त्या चुकीच्या आहेत, खोटांड आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन मालक रोहित पवारांनी जे निमंत्रण दिलेलं आहे त्याला कोणी प्रतिसाद देणार नाही. कसलेही आरोप आणि प्रत्यारोप करण्याची आवश्यकता नाही. संजय मंडलिकाचा जो या कागल तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये गट आहे त्या गटाला माहिती आहे कोणी प्रामाणिकपणानं प्रचार केलेला आहे, कोण अप्रामाणिक आहे, त्यावर मला चर्चा करण्याची आवश्यकता नाही. परंतु छत्रपती शाहू महाराज हे फार मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला स्वतःला वाटतं. कारण एका बाजूला दलित, एका बाजूला अल्पसंख्याक समाज, त्यांच्या जिल्हाभर असलेल्या जमिनी हे सगळं बघतात. ते 3 लाख वास्तविक या निकालानंतर व्हायला पाहिजे असं वाटत होतं, परंतु 1,38,000 मतावर जनतेनं रोखले गेलेलं आहे. त्यामुळं महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, कमी अधिक काम केलं असेल, परंतु आमच्या मतदारसंघापुरतं संजय मंडलिकाचा गट हा गावागावात आहे, त्यानं बघितलेला आहे, पाहिलेला आहे. त्यामुळं त्याला परत त्यांनी पुरावा देण्याची आवश्यकता नाही. पण त्या विषयावर आता मी चर्चाच करू नका, चर्चा बंद. पुढं शक्तीपीठ महामार्ग हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे, कारण जवळजवळ 12 लोकसभेच्या जागा यामध्ये पराभूत झालेल्या आहेत. त्यातली कोल्हापूरमध्ये त्याचा एक परिणाम झालेला आहे, कारण याची काही त्या रस्त्याची आवश्यकता नाही. आता ज्यावेळेला कारण 2 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी थोडी नाराजी व्यक्त करून त्यांनी राजीनामा दिला, तयारी दर्शवली. अजितदादा पवार थोडेसे नाराज होते, त्यामुळे हा विषय आम्ही काढू शकलो नाही. आता ज्यावेळेला आता मंगळवारपासून आता आचारसंहिता उठलेली आहे, त्यावेळेला सुरू होईल, त्यावेळेला आम्ही सगळं शिष्टमंडळ घेऊन हा रस्ता रद्दच करायला लावू.